निळ्या कलरची साडी आहे, तर मी ह्याची सुरुवात उजव्या पायापासून करू शकते। आता मी पदराची बाजू घेते। हा पहा पदर किती छान आहे, नक्षी आहे फुला फुलांचं, पहा किती छान दिसते। हे जर आपण व्यवस्थित जर दिसले ना खूपच सुंदर दिसते। हा मी पदर बॅक साइड वरून घेते। तुम्हाला हा पदर पाहिजे तेवढा ऍडजस्ट करून घेऊ शकता, छोटा किंवा मोठा। हे पहा मला एवढं हवं आहे ते मी घेतलं आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता। आता मी कमरेला जो आपला फिटिंग जे आपला निऱ्यासाठी लागतं सुंदर दिसण्यासाठी, ते मी फिटिंग बनवत आहे। पहा बॅक साइड वरून आपण घेतलेला आहे आणि आपण हा जो काठ आहे ना, हा काठ आपण जर अशा पद्धतीने जर घेतला तर साडी खूपच छान दिसेल। तर मी ह्या साइडनं अशा पद्धतीने मी त्याला इन करते। हे पहा जेणेकरून इथे प्लेट्स पण दिसतील। हे पहा मी अशा पद्धतीने खेचला आहे। आता आपण इकडून निऱ्या करायच्या। हे पहा मी निऱ्या कशा करते। एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीच्या निऱ्या आहेत, जे तुम्ही सहज करू शकता। एक अंगठा आपण इथे ठेवतो, 3 बोटे इकडे ठेवतो। हे पहा आपल्या प्लेटिंग झालेल्या आहेत निऱ्याच्या, किती छान प्लेटिंग पडलेली आहे बघा। आता मी ह्या निऱ्या आपल्या पायाच्या उजव्या बाजूला मी खवत आहे। हे पहा किती छान दिसतं हा फिटिंग आणि ह्या निऱ्या। साडी एकदम सुंदर दिसेल तुमच्यावरती, तुम्ही व्यवस्थित जर अशा सोप्या पद्धतीने जर साडी पेरला तर। आता मी पदर बनवते। हे बघा पदर आपण असे बनवतो। सोपा आहे, खूप छान दिसेल तुम्हाला। सोप्या पद्धतीने जर आपण साडी जर पेरलं, ते पहा किती छान दिसते साडी, किती मस्त दिसते। अशा पद्धतीने आपण प्लेटिंग आणि अशा पद्धतीने निऱ्या केल्या। त्याच्यासोबत इतकं छान सुंदर गळ्यातलं आहे, इथे नवीन डिझाईन आहे, तुम्हाला खूपच छान दिसेल। मी इकडे पिनअप करते साडीला। हे पहा हे आपलं फिटिंग आहे कमरेचं, किती छान सुंदर दिसते। आणि इकडून हे साडी नेसून पुढे